नमस्कार, मी बोलत आहे विश्वनिर्माता न्यूज रिपोर्टर वैभव श्रीगोंदा येथून। आज श्रीगोंदामध्ये बुद्ध पौर्णिमा, ज्याला बुद्ध जयंती किंवा वेसाक असेही म्हणतात, हा बौद्ध धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे। या दिवशी गौतम बुद्धाचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि परिनिर्वाण या तीन महत्त्वाच्या घटना घडल्या। या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाल्याचे मानले जाते। त्यामुळे बौद्ध धर्माचे अनुयायी या दिवशी विशेष पूजा, प्रार्थना आणि धार्मिक कार्यक्रम करतात। बौद्ध पौर्णिमेचे महत्त्व। गौतम बुद्धांचा जन्म, या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता, ज्यांना बुद्ध म्हणून ओळखले जाते। ज्ञानप्राप्तीसुद्धा याच दिवशी बुद्धांना झालेली आहे, ज्यामुळे त्यांना बुद्ध म्हणून ओळखले जाते। परिनिर्वाण, या दिवशी बुद्धाचे परिनिर्वाण, मृत्यू झाले। शांतता आणि अहिंसा या शिकवणीचे स्मरण करतात। या दिवशी बौद्ध धर्माचे अनुयायी बुद्धांच्या शिकवणी आणि विचारांचे स्मरण करतात आणि त्यांच्या मार्गाचे पालन करण्याचा प्रयत्न करतात। शांतता आणि अहिंसेचे संदेश। बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने शांती, अहिंसा आणि प्रेम यांसारख्या मूल्यांचा संदेश दिला जातो। प्रार्थना आणि पूजा। बौद्ध मठ आणि मंदिरांमध्ये प्रार्थना आणि पूजा केली जाते। तसेच अनेक ठिकाणी मिरवणुका आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जातो। हाच कार्यक्रम श्रीगोंदामध्ये केलेला आहे। बुद्ध पौर्णिमा आणि भारतात बुद्ध पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे। 2 मे 1950 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे सार्वजनिक रूपात पहिली बुद्ध जयंती साजरी करण्यात आली होती। बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व। बुद्ध पौर्णिमा बौद्ध धर्मासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस आहे। या दिवशी बौद्ध धर्माचे अनुयायी बुद्धांच्या शिकवणी आणि विचारांचे स्मरण करतात आणि त्यांच्या मार्गाचे पालन करण्याचा प्रयत्न करतात।